राज्यात अवकाळीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून येत्या शनिवारपर्यंत अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात यावा। या अहवालाच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नाशिकमध्ये दिली आहे। अनिल पाटील यांनी निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देत पाहणी केली आहे। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतलाय। यावेळी अनिल पाटील म्हणाले की नुकसानीची तीव्रता पाहता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना सोबत घेऊनच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। मदतीचे निकष बदलण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। निकष बदलण्याबाबतचा विषय हा केंद्राच्या पातळीवर घेतला जातो। यासाठी समिती स्थापन करून केंद्राशी चर्चा केली जाईल। राज्यात निकषाबाहेर काही करायचं असेल तर मंत्र्यांना याबाबतचे अधिकार असतात। त्यानुसारही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिनामन खोसकर, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे आदी उपस्थित होते। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी सांगितलं। यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे। या दोन जिल्ह्यांमध्ये फळ पिकाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने नुकसान झालेलं आहे आणि फळ पीक जर का म्हटलं तर त्याला नुकसानासाठी मी सुरुवातीला बोललो की विम्याचे निकष बदलले पाहिजे आणि विम्यामध्ये कुठेतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे। खास पॅकेजच्या बाबतीत जर का विचार केला तर हा राज्य मंत्रिमंडळासमोर विषय मांडला जाईल। राज्य मंत्रिमंडळासमोर वस्तुस्थिती मांडली जाईल। आपल्याला लागणारा खर्च किती तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच घेऊ शकतात। माझ्या स्तरावरचा विषय नाही। सर, राज्याच्या अनेक भागात काल देखील पाऊस झालेला आहे। ते परिस्थिती जर का बघितली तर 3 दिवसापासून पावसाचं 4 दिवसापासून जो काही ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला होता त्यात प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल। मी सगळ्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, परंतु राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना कालच सूचना दिल्या गेलेल्या आहेत की काही ठिकाणी कापसाचं नुकसान झालं असेल, काही ठिकाणी मक्याचं नुकसान झालं असेल। अनेक पिकं जे असतील त्या पिकांचं वस्तुस्थिती बघून पंचनामे तात्काळ करावे आणि राज्य सरकारकडे अंतिम अहवाल हा ताबडतोब पाठवावा। अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देता येऊ शकतो। नाही, प्रत्यक्षात प्राथमिक अहवाल जो आहे ज्याला नुकसानीचा नजर अहवाल म्हटला जातो त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 32 ते 33 हजार हेक्टर जमिनीच्या नुकसान फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। निफाड तालुक्यामध्येच विचार करायचा झाला तर जवळपास 10 ते 12 हजार हेक्टर जमीन नुकसानाखाली आलेली आहे। आज जी वस्तुस्थिती बघितली, मग कांदा असेल, मका असेल, त्याच्याबरोबर टमाटा असेल आणि सर्वात मोठं नुकसान जर का असेल तर ते द्राक्षाचं झालेलं आहे। कारण नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष हा भारतातला प्रमुख जिल्हा जो म्हटला जातो तो प्रमुख जिल्हा द्राक्ष उत्पादकाच्या दृष्टिकोनातून मोठा जिल्हा आहे। आणि आज जे घड आज आपल्याला बघायला मिळत आहेत, जे द्राक्षाची लागवड आहे त्याच्यामध्ये आत्ता जे उत्पन्न तोंडासमोर आलेला जो घास होता तो आत्ता हिरावून घेतलेल्यासारख्याच परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाला राहिलेला नाही आहे। प्रत्येक घड हा जवळपास संपल्यात जमा आहे। ह्या वर्षाचं उत्पन्न मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर डॅमेज आहे की पुढच्या वर्षाचं सुद्धा उत्पन्न कदाचित त्यांना थोडंसं कमीच राहू शकतं। अशी परिस्थिती आज या परिसरामध्ये गारपिटीमुळे, वादळामुळे आणि पावसामुळे निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांच्या रास्त अपेक्षा आहेत। शासन त्यांच्या पाठीशी आहे। शासनाकडनं जी काही मदत मिळायची ती मदत मिळेलच। खास पॅकेज म्हणून समजा जर का आपल्याला काही देता आलं तर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर मी चर्चाही करणार आहे आणि जो काही अंतिम अहवाल आपल्याकडे प्राप्त होईल, प्रत्येक शेतावर जाऊन पंचनामे करून जो अंतिम अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल। शेतकऱ्यांची
भरपाई ही विम्याकडनंच मिळत असते. NDRF SDRF फक्त आज जगण्यापुरती आपल्याला मदत करतं, पण जर का शेतकऱ्याचं खरं नुकसान भरपाई मिळू शकत असेल तर ती विम्यातनंच प्राप्त होऊ शकते. आपण एक खास बाब म्हणून पॅकेज जर का डिक्लेअर केलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये सवलती देता येऊ शकतात किंवा अन्य कुठल्या सवलती असतील, विजेच्या बाबतीत सवलती असतील तर त्या सवलती असतील किंवा महसूलचा रेव्हेन्यू जो असेल तो माफ करण्याच्या संदर्भातलं ह्या असतील, सवलती असतील, पण त्या सवलतींपेक्षा आपल्याला पीक विम्यावरतीच त्यांचं नुकसानाची भरपाई त्यात मिळू शकते. मदत NDRF आणि SDRF यांचे जे निकष ठरलेले असतात, NDRFचे निकष हे संपलेले आहेत, SDRFच्याच निकषानुसार ही मदत करता येऊ शकते. पण खास बाब म्हणून आपण काही करू शकतो का याच्यावर विचार करू. इथून गेल्यानंतर कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हा महत्त्वाचा विषय आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यावरती विचार केला पाहिजे, देशपातळीवरही विचार झाला पाहिजे. केंद्राचे आणि राज्याचे निकष जे विमा कंपन्यांकडनं जे लावलेले असतात त्यामध्ये प्रामुख्याने पीक विमा मिळताना अनेक प्रकारचे निकष लावून वेगवेगळ्या ट्रिगरचा वापर केला जातो. खर्च हा जवळपास द्राक्ष उत्पादकाला 2 लाखापासून तर 2.5 लाखापर्यंत एका एकराला येत असतो. परंतु निकष असे लावलेले असतात त्याचं जे मूळ प्रत्यक्ष उत्पन्न जर का बघितलं ते 5 ते 6 लाखापर्यंत त्याला एकरी उत्पन्न मिळत असतं. पण निकषामुळे त्याला फार तुटपुंजी अमाऊंट मिळते. बऱ्याचदा त्या निकषांमध्ये शेतकरी बसतच नाही. या निकषांमध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे. या दृष्टिकोनातून कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून केंद्राकडे या बाबतीमध्ये एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि केंद्राकडे त्याची डिमांड करून या निकषामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जर का वेळ आली तर ते माझ्या स्तरावरती माझ्या विभागावरती होत असतं. पण निकषाच्या बाहेर खास बाब म्हणून जर का आपल्याला काही घोषणा करायच्या असतील तर सर्वस्वी अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो, मुख्यमंत्र्यांचा असतो. एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कदाचित येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील एवढंच मी आश्वासित करतो. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांसाठी हे निकष बदलण्याची गरज असं वाटतं आपल्याला. कसले निकष? NDRF आणि SDRFचे कारण SDRF आणि NDRFचे निकष मागच्या कालावधीमध्ये सरकारने बदललेले आहेत. पण त्याच्यानेच फक्त नुकसान भरपाई होऊ शकते असं होऊ शकत नाही. शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज आहे. शेतकऱ्याला जो खर्च असतो त्या खर्चाच्या बाबतीत विचार केला तर आज जी काही मला परिस्थिती समोर दिसते, कोणाच्या मुलाचे लग्न असतील, कोणाच्या मुलींचे लग्न असतील, शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेले असतील तर या शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेल्या मुलांसाठी त्यांना फीजचा काय प्रॉब्लेम असेल. आज संध्याकाळपासनं 2-2, 3-3 दिवसापासून या घरातले लोक जेवलेले सुद्धा नसतील. उद्या किराणा पुढच्या महिन्यामध्ये आणायचा कसा हा एक प्रश्न निर्माण झाला असेल. पुढचं वर्षभर समजा मजुरांना आपल्याला वागून न्यायचं असेल, त्यांना जर का सांभाळायचं असेल, त्या मजुरांच्या मजुरीच्या बाबतीतला मोठा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा नाही आहे आणि मात्र आभाळ मोठं कोसळलेलं आहे. याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. राज्यभराची जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांची विशेष खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे खास नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांसाठी काही विशेष पॅकेजची आपल्याकडनं मागणी केली. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.